नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, येत्या 15 एप्रिल 2026 रोजी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. तर ह्या दिनानिमित्त प्रत्येक स्वामी भक्त कोणती ना कोणती सेवा करत असतो. तर ह्या दिनानिमित्त ह्या वर्षी प्रत्येक स्वामी केंद्रामध्ये एक नवीन सेवा सुरू करण्यात येणार आहे. ती म्हणजे 15 डिसेंबर पासून 15 एप्रिल ह्या 4 महिन्यामध्ये 12 लाख लिखित नामस्मरणाची सेवा सुरू करण्यात येत आहे. तर हे लिखित नामस्मरण कसं करायचं असतं तर बघा, आपल्याला एक त्याच्यासाठी नामस्मरणासाठी एक कोणतीही छोटी नोटबुक घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही छोटी मोठी कोणतीही घेऊ शकता. त्याच्यात तुम्हाला कॉलम्स बनवायचे आहेत आणि दररोज तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्रात तुम्हाला लिहायचं आहे. आता तुम्ही बोलाल की 12 लाख खूप होतात, एवढे आम्हाला करणं शक्य होणार नाही. तर बघा, आपल्याकडे 4 महिने आहेत. ह्या 4 महिन्यामध्ये आपल्याला जितकं करणं शक्य होत असेल, तुम्ही 1000 करा, 11,000 करा, 21,000 करा, 1 लाख करा किंवा लाखापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही करू शकता. जितकं आपल्याला करणं शक्य होत असेल तितके आपण करू शकतो. आणि ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतो. या सेवेचे कोणतेच नियम नाही आहेत. नियम फक्त एकच आहे की आपल्याला ही सेवा करत असताना नॉनव्हेज नाही खायचं आहे. आणि ही सेवा तुम्ही एकटे सुद्धा करू शकता किंवा सामूहिकरित्या सुद्धा करू शकता. सामूहिकरित्या म्हणजे काय की एक पान तुम्ही लिहिलं, एक पान तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला लिहायला सांगू शकता. प्रकारे तुम्ही ही सेवा सामूहिकरित्या सुद्धा करू शकता. मला ही सेवा करून काय मिळणार हा विचार न करता, ही सेवा मी माझ्या स्वामींसाठी करते हा विचार करून जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला खूप याचे चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील. आता ही नामस्मरणाची वही जेव्हा पूर्ण भरून जाते तेव्हा ही वही तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये तुम्ही नेऊ शकता किंवा जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाणार तिथे सुद्धा ही वही तुम्ही देऊ शकता किंवा ही वही तुम्ही तुमच्या देवघरात सांभाळून सुद्धा ठेवू शकता. हा व्हिडिओ जेव्हा केव्हा तुम्हाला दिसत असेल तेव्हापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, तुम्ही किती नामस्मरण करणार आहात मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला